जैसे चालू केलेला खेळाडू निखिल सांगवेकर चढाईसाठी आल्या साई गजानन संघाच्या क्रीडांगणामध्ये 4 मुले क्रीडांगणात आहेत. पुन्हा एकदा चांगला टर्न घेण्याचा प्रयत्न केला जातोय. यावी अपेक्षित होतं कॉर्नरचा खेळाडू 1 पॉइंट 1 यशस्वी 1 पॉइंट साईबरी संघाला 14 गुणांची आघाडी जाते. थर्ड रेड आहे प्रत्येकी गती 2 रेड असेल. पॉइंट घेऊन परतावं लागेल करा किंवा मरा अशा अवस्थेमध्ये रेड करण्यासाठी सूरज कांबळे डाव्या बाजूने चढायला सुरुवात करेल. 2-1 2-2 पहिली लावली जाते. बाबू तोडणकरला चॅलेंज देण्याचा प्रयत्न होता. बोनस पॉइंट मिळवण्यासाठी बाबू तोडणकरच्या दिशेने वारंवार हा चढाईपटू खेळ करतो. बोनस साठी केला प्रयत्न पूर्णतः दावा होता परंतु आज तप्पल करतोय. पॉइंट मिळतोय. रायडर बाद जाईल आणि ऑल आउटची शक्यता यावी. 500 रुपयाचं बक्षीस जय भैरी संघाकडून साई भैरी संघाला शेवटचा मोहर आहे. साई भैरी संघाला एक चांगली संधी असेल. साई गजानन संघाला शेवटचा मोहरा आणि ऑल आउटची नामुष्की येऊ शकते. यावेळी साई गजानन संघावरती एक चांगली संधी आहे कमबॅक करण्यासाठी साई भैरी संघाला आणि जय भैरी संघाने जाहीर केलेलं मंडळाने जाहीर केलेलं 500 रुपयाचं बक्षीस मिळवण्याची एक संधी असेल. शेवटचा मोहरा पाटील बोनससाठी प्रयत्न करतात. 2-1 2 पहिली लावली जाते. पुन्हा अवधी वाढवला जातोय. बोनस पॉइंट जाता घेऊन गेलाय सुगंध पाटील आणि 500 रुपयाचं बक्षीसही जय भैरी संघाने जाहीर केलेलं मिळतंय साई भैरी संघाला. 22-32 10 गुणांची आघाडी जाते. एका ठिकाणी 16 गुणांची आघाडी होती ती आता 10 गुणांवरती येते. कमबॅक होत आहे साई भैरी संघाचा. यावेळी चढाईसाठी आलाय चढाईपटू. 2-1 2-2 असा मोहर साखळी लावली जाते. नुकताच ऑल आउट झालेला संघ आहे त्यामुळे पूर्ण खेळाडू क्रीडांगणात उपस्थित दिसत आहेत. दरम्यान डावबाजूच्या कॉर्नरला योगेश कळंबडेच्या दिशेने वाटचाल करतात. रायडर बाद करतोय. लॉबी मध्ये प्रवेश करतोय आणि लॉबी मध्ये जायचं असेल तर खेळाडूला बाद करणं गरजेचं आहे. टचिंग मिळवणं गरजेचं आहे तरच तो रायडर लॉबी मध्ये जाऊ शकतो. सेल्फ आउट होतोय. 1 पॉइंट मिळतोय. यावेळी साई गजानन संघाला 22-33 म्हणजे 11 गुणांची आघाडी जाते साई गजानन संघाकडे. 6 मुले क्रीडांगणात असताना सूरज कांबळे 7 नंबर जर्सी धारण केलेला हा खेळाडू साई भैरी संघाच्या क्रीडांगणामध्ये डाव्या आणि उजव्या बाजूला यावेळी चांगली लीडिंग कंटिन्यू ठेवलं जात आहे आणि बहुतेक प्रशिक्षक एस के जाधव आणि पुन्हा एकदा साई भैरी संघाला बक्षीस जाहीर होत आहे. पुन्हा एकदा एक लोन किंवा ऑल आउट जर संघ केला साई गजानन संघ पुन्हा एकदा ऑल आउट केला तर जय भैरी संघाकडून 500 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं जात आहे. म्हणजे बक्षिसांची लयलूट केली जाते ती साई भैरी संघाकडे. आपला खेळ सुधारणं गरजेचं आहे. यावेळी मात्र कोणत्याही प्रकारचा पॉईंट नाही घेत आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत जातोय. 11 गुणांची आघाडी अजूनही कायम राहते साई गजानन संघाकडे. साई गजानन संघाचा चढाईपटू यावेळी सूरज कांबळे 7 नंबर जर्सी धारण केलेला सलग अशा चढाई करतोय. 6 मुले क्रीडांगणात असताना चॅलेंजिंग मॅच आहे. मॅच जिंकणं गरजेचं आहे साई भैरी संघाला. बापू तोडणकरला आपला खेळ सुधारावा लागणार आहे. चांगले टॅकल बघण्यासाठी रसिक प्रेक्षक उभे आहेत. चांगल्या फ्रेंडची अपेक्षा त्याच्याकडून केली जाते परंतु शांतता राखतोय बाबू तोडणकर आणि यावेळी मात्र बचावात्मक पावित्रा डिफेन्सिव्ह पावित्रा शांत डोक्याने खेळ करतोय बाबू. 6 नंबर जर्सी धारण केलेला खेळाडू संतोष पेटकर सलग अशा चढाई करत. थर्ड रेड आहे. 3री चढाई पण घेऊन जाऊन मध्यरक्षक तीर याला बाद केलाय. बाद केल्याचा त्याने दावा केलाय. यशस्वी ठरतो का पाहूया. पण त्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागून राहिलं. 1 पॉइंट मिळतोय. 1 मोरा बाद करतोय. थर्ड रेड सिद्धेश सावंतसाठी 2 रेड असेल करा किंवा मला. 2-1 2-2 पहिली लावली. 7 मुले क्रीडांगणात सिद्धेशला पॉइंट घेऊनच परतावं लागणार आहे. रनिंग टेच करावं लागणार आहे. तेवढं सुगंध पासून सावध राहावं लागेल. सुगंध पाटील बाजार कामगिरी करतोय. आत्महत्या ठरते यावी टर्न घेण्याचा प्रयत्न होता. अपेक्षा येतोय. पॉइंट मिळतोय. 2 पॉइंट मिळतील. योगेश कळंबडे क्रीडांगणाच्या बाहेर जातोय. सुगंध पाटील चढाईसाठी आलाय. कमबॅक होतोय. कमबॅक होणं गरजेचं आहे. 10 गुणांची आघाडी अजूनही कायम राहते साई गजानन संघाकडे. साई भैरी संघाला आपला खेळ सुधारावा लागणार आहे. बापू तोडणकरकडून 5 रन चमकदार कामगिरी पाहायला मिळत नाहीये. अजून गेल्या मॅच मध्ये गेल्या कालच्या दिवसामध्ये जबरदस्त मॅच आपण पाहिली होती. अक्षय सारख्या बलशाली रायडरला एक हाती पकडण्याची ताकद असलेला हा बाबू तोडणकर यावेळी मात्र डिफेन्सिव्ह खेळ करतोय. सिद्धेश सावंत सलग अशी चढाई करताना तापणं गरजेचं आहे. आक्रमक खेळ करणं गरजेचं आहे. बुद्धिमानी खेळ करणं गरजेचं आहे आणि टाका आणि उजव्या बाजूला 2-2-1 अशी फळी लावली जाते. सिद्धेश कडून यावेळी सुगंध पाटील अँकल होल्ड. दोन्ही पायाचे अँकल दोन्ही पायाचे चवडे आपल्या हातामध्ये
करतोय, रायडर बाद करतोय. पॉईंट मिळतोय साई गजानन संघाला. 24-35 11 गुणांची आघाडी साई गजानन संघाच्या खात्यामध्ये कंटिन्यू राहते. सामोरे क्रीडांगणात राहतात साई भैरी संघाचे सूरज कांबळे 7 नंबर जर्सी धारण केलेला. आजच्या दिवसातील आजच्या लीग मधील हा शेवटचा सामना असेल आणि या सामन्यानंतर सुपर 4 कोण आहे ते आपल्याला कळतील. सेमीफायनल वर यावी मात्र बाबू तळणकर टॅकल करण्याच्या प्रयत्नामध्ये अपयशी ठरतोय. यश मिळते सूरज कांबळेला आणि बाबू तळणकर क्रीडांगणाच्या बाहेर जाईल. 1 पॉइंट मिळेल साई गजानन संघाला. 24-36 12 गुणांची आघाडी साई गजानन संघाच्या खात्यामध्ये. 36 गुण आहेत ते साई गजानन संघाचे, 24 गुण आहेत साई भैरी संघाचे. परफेक्ट टॅकल दोन यावेळी पेटकार कडून रायडर बाद. 1 पॉइंट साई गजानन संघाच्या खात्यामध्ये. चांगली कामगिरी तसंच पेटकर सलग अशा तळ्या करतोय. 4 मोरे क्रीडांगणात योगेश उमरे आणि डाव्या बाजूला कीर मध्यरक्षकाच्या भूमिकेत आहे तो प्रथमेश जाधव. वापरून आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत जातोय. 2 नंबर जर्सी धारण केला प्रथमेश जाधव चढाईसाठी येतोय. 7 विरुद्ध 1 अशी लढत पाहणार साई गजानन संघाच्या क्रीडांगणामध्ये. 2-1 2-2 अशी फळी लावली जाते साई गजानन संघाकडून. 26 लाईनवरती चालेला खेळ. डाव्या बाजूचा योगेश कळपटेला चॅलेंज देण्याचा प्रयत्न होता. योगेश कळपटे बॅकवर्ड करण्यात माहीत असलेला हा खेळाडू, परंतु यावेळी मात्र त्याच्याकडून टॅकल पाहायला मिळतात. बोनस पॉईंट मिळवतोय. चॅलेंज देतोय उजव्या बाजूच्या कॉर्नरला. यशस्वी रेड करते. प्रत्येक पॉईंट महत्वपूर्ण असणार आहे साई भैरी संघासाठी. 13 गुणांची आघाडी अजून एक राहते. भरभक्कम आघाडी म्हणता येईल साई गजानन संघाच्या खात्यामध्ये. सूरज मात्र आपल्या ताकदीचा, आपल्या शक्तीचा आणि आपल्या पॉवरचा पुरेपूर वापर करतोय. पूर्णतः साई भैरी संघावरती वरचढ झालाय तो सूरज. प्रत्येक रेड मध्ये आपल्या संघाला पॉईंट मिळवून देतोय. जबरदस्त खेळ करताना सूरज कांबळे. यावेळी प्रथमेश जाधव डाव्या बाजूने चढाई करतोय. 2-1 2-2 अशी फळी लावली जाते या चढाईपटूला बाद करण्यासाठी. मात्र यश न घेता, कोणत्याही प्रकारचा पॉईंट न घेता आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत जातोय. सुपर टॅकलची संधी असेल, परंतु आव्हान कठीण आहे. कारण प्रत्येक रेड यशस्वी करणारा शक्तिशाली बलवान असा हा खेळाडू सूरज कांबळे चढाईसाठी आला. योगेश शुक्ले डाव्या बाजूचा कॉर्नर समावतोय. क्रीड उजव्या बाजूचा कॉर्नर समावतोय. यावेळी साई भैरी संघ बहारदार कामगिरी सूरज कांबळे कडून 3+2 एकूण 5 गुण मिळतील साई गजानन संघाला. टाइम ऑफ घेतला जातोय एस के जाधव यांच्याकडून. जबरदस्त कामगिरी ऑल आउट होते साई भैरी संघ. पूर्ण संघ खेळण्यात ताब्यात येईल. सामना संपण्यासाठी शेवटची 5 मिनिटं जाहीर केली जात आहेत. निर्णायक महत्वपूर्ण अशी 5 मिनिटं असतील. रिझल्ट देणारी 5 मिनिटं असतील. सामन्याला कलाटणी देणारी 5 मिनिटं असतील. 18 गुणांची आघाडी आपण पाहतोय. भरभक्कम अशी आघाडी साई गजानन संघाच्या खात्यामध्ये. सूरज कांबळे सलग अशी चढाई करतोय. आजच्या दिवसाचा बादशाह असं म्हणता येईल सूरज कांबळेला. बहारदार कामगिरी. प्रत्येक रेड मध्ये पॉईंट मिळवत आपल्या संघासाठी. 2-1 2-2 अशी फळी लावली जाते या चढाईपटूला बाद करण्यासाठी. चढाईपटूचा उजवा कॉर्नर समोर बाबू तोडणकर, संतोष तोडणकर आणि डाव्या बाजूला योगेश उमरे. आणि साई कामगिरी पाहायला मिळत आहे. सिद्धेश थोडासा अपयशी करतोय आणि त्याचं पूर्ण श्रेय जातोय सुगंध पाटील याला. कारण अतिशय परफेक्ट टॅकल, परफेक्ट अँगल होल्ड आपण याच्याकडून पाहतोय. पुन्हा एकदा सिद्धेश या जोरदार डॅश करतोय. रायडर बाद करेल. पॉइंट मिळेल साई गजानन संघाला. बहारदार कामगिरी सूरज कांबळे आणि त्याच्या टीम कडून. 6 नंबर जर्सी धारण केलेला संतोष पेटकर सलग अशा चढाया करताना प्रेक्षकांनी भलीभाती जाण दिलाय कोणता संघ वरचढ आहे आणि कोणता संघ अतिशय शानदार काम करतोय. पुरेपूर मनोरंजन होतंय. आजच्या दिवसातील शेवटचा लीग मधला सामना सुपर 4 आता आपल्याला या सामन्यानंतर आपल्याला कळतील. सामना संपण्यासाठी शेवटची 4 मिनिटं सरपंच संदेश चव्हाण जाहीर करतायत. 2-1 2-2 अशी फळी लावली जाते. चांगलं पद्धतीने यावेळी मात्र कोणत्याही प्रकारचा पॉईंट घेत आपली चढाई पूर्ण करून खेळणार परत. या खेळाडूला बाद करणं गरजेचं आहे. थर्ड रेड आहे. 3री चढाई 2 टाय रेड करा किंवा मला अशी चढाई असेल सूरज कांबळेसाठी. 6 मोरे क्रीडांगणात असताना चढाई करतोय सूरज कांबळे. 7 नंबर प्रत्येक यावेळी मात्र अपयशी करतोय, परंतु थोडासा
थोडासा उशीर होतोय या चढाईपट्टीला बाद करण्यासाठी. एकच पॉइंट मिळेल साई भैरवी संघाला. सूरज कांबळे क्रीडांगणाच्या बाहेर जाईल. 6 मुले क्रीडांगणात दिसत आहेत. प्रथमेश जाधव चढाई करतोय उजव्या बाजूच्या कॉर्नरला. पेटकरला चॅलेंज देण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र कोणत्याही प्रकारचा बॉनस मिळत नाहीये. आपली चढाई पूर्णपणे क्रीडांगणामध्ये परत जातोय. पेटकर सलग अशा चढाई करतात. संतोष पेटकर सामना संपण्यासाठी शेवटची 3 मिनिटं जाहीर केली जात आहेत आणि चढाई करतो संतोष पेटकर यांनी डिफेन्सिव्ह पावित्र्य गेले. यावेळी जाधव कडून चांगली कामगिरी. रायडर बाद ठरेल. 1 पॉइंट मिळतोय सिद्धेश जाधव. सिद्धेश सावंत चढाईसाठी थर्ड रेड आहे. तिसरी चढाई खोलवरती चढाई करण्यासाठी चाललेला प्रयत्न. महेश हर्षिलकर मध्यरक्षकाच्या भूमिकेत एक चांगला टर्न घेण्याचा प्रयत्न. महेश हर्षिलकर बाद ठरतोय. 1 पॉइंट साई भैरवी संघाला. 29-44. 15 गुणांची आघाडी अजूनही कंटिन्यू राहते साई गजानन संघाकडे. भरभक्कम अशी आघाडी आहे कारण वेळ अवधी कमी उरला आहे. उशिराने वॉर्म अप होत आहे. उशिराने संघ आक्रमकता धारण करतोय. सर्व्हिस लाईन यावेळी थोडस जखडून घेतलं जात आहे. योगेश उमरेकडून खूप मोठी मिस्टेक करते. राईड रेसिंग मिळतोय. 1 पॉइंट मिळेल साई गजानन संघाला. प्रथमेश जाधव लगेच अशी चढाई करतोय. सलग अशी जलद गतीने केलेली चढाई असेल. सामना संपण्यासाठी शेवटची 2 मिनिटं सरपंच सतेश चव्हाण जाहीर करतायत. योगेश कळंबटेकडून अँकल आउट करण्याचा प्रयत्न होता. एक हाती पकड करण्याचा प्रयत्न अपयशी ठरतोय. सूरज सर्व्हिस लाईनचा जखण्याचा प्रयत्न शक्तिशाली. प्रथमेश जाधव क्रीडांगणाच्या बाहेर जाईल. पॉइंट मिळेल साई गजानन संघाला. 16 गुणांची आघाडी राहते आणि हा सामना आपण पाहिला तर साई गजानन संघाच्या बाजूने झुकलेला जास्त पाहतोय. रायडर बाद करतोय लॉबी मध्ये. दोन्ही संघाचे या ठिकाणी खेळाडू बाद केले जात आहेत. जे संघ उद्या बाद फेरीमध्ये प्रवेश करणार आहेत त्यांना महत्वपूर्ण सूचना. संघ व्यवस्थापक आपण लक्ष द्या. बरोबर या ठिकाणी 7 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. आपल्याला सामने उद्या बरोबर या ठिकाणी वेळेवरती सुरू करायचे. जे संघ या ठिकाणी गटातून बाहेर पडलेले आहेत ब गटातील सामने आपण या ठिकाणी साखळी पोझिशन या ठिकाणी अगोदरच जाहीर केली होती. साई गणेश साईराम आणि संघ व्यवस्थापक उद्या या ठिकाणी वेळेवरती आपण 7 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. सामना संपण्यासाठी शेवटचं मिनिट आहे. निर्णायक लास्ट मिनिट आहे आणि 8 नंबर निखिल सागवेकर चढाईसाठी येतोय आणि यावेळी टर्न घेण्याचा प्रयत्न आहे. महेश हर्षिलकर कडून बॅक होल्ड होतोय. 1 नंबर दिसलेला खेळाडूकडून फुल फोर्सने केलेली ही पकड होती. रायडर माठ होतोय. पॉइंट मिळतोय साई गजानन संघाला. सर्व्हिस लाईन जखडली जाते. पाहूया या रेड मध्ये पॉइंट कोणाच्या खात्यामध्ये जमा होतोय. सर्व्हिस साठी चाललेला प्रयत्न. सर्व्हिस पूर्ण व्हॅलिड करण्यासाठी चाललेला रायडर बाद ठरतोय. रेड पूर्ण करण्याचा पेशी ठरलाय. सर्व्हिस लाईन क्रॉस करण्याचा पेशी ठरलाय. 1-1-2 अशी साठी लागले. महेश हर्षिलकर कडून परफेक्ट अँगल होल्ड करण्याचा प्रयत्न होता. अपयशी ठरतोय. हातातून मात्र शिकार सुटते आणि त्यांना हा सामना इथे संपतोय. या सामन्यामध्ये विजय ठरलाय साई गजानन संघ. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी विजय झाला तो साई गजानन संघ. लीग स्पर्धेचे या ठिकाणी सामने संपलेले आहेत.